नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील वारुड येथील 18 वर्षीय राहुल भदाने हा गेल्या 2 वर्षापासून बेपत्ता असून त्याच्या अपहरण प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी पत्रकार परिषद घेत त्यांनी तपासाला गती देऊन राहुलचा लवकरात लवकर शोध घ्यावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मी 1 वर्षापासून धुळे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकील करते. माझा लहान भाऊ आणि देवदास आणि माझ्या वडिलांचा लहान मुलगा हा 16.5 वर्षाचा असताना आमचं वारुगाव येथून शिकवणी वर्गासाठी बेगाव या ठिकाणी गेला असताना जेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे 11 जून 2024 पासून. या दिवशी संध्याकाळी आम्ही नळाणा पोलीस स्टेशन येथे मांडवी 100-363 अन्वये अननोन व्यक्ती संदर्भात गुन्ह्याची FIR दाखल केली. FIR नंबर 153/2024 अन्वये नळाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. या संदर्भात आम्ही 13 जून 2024 रोजी स्वतः मी माननीय तत्कालीन SP धिवरे साहेबांना भेटलो. LCBचे PI श्रीराम पवार सर यांना भेटून पोलिसांना आम्ही सर्व माहिती दिली. आम्हाला राहुलकडे संदिग्ध असे मजकूर त्याच्या वहीमध्ये आम्हाला सापडला. मजकूर आम्ही पोलिसांकडे जमा केलेला आहे. आणि त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट यांच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय न्यायालयामध्ये क्रिमिनल रिप्युटेशन दाखल केली. त्या अन्वये माननीय न्यायालयाने सदरील याचिका संदर्भात ATS मुंबई आणि SP धुळे यांना सदर प्रकरणात कंटिन्यू तपास करण्याचे आदेश केलेले आहे. तसं त्यानंतर धिवरे साहेबांनी फेब्रुवारीच्या शेवटी SIT स्थापन केली. 2026 मध्ये 28 फेब्रुवारी 2026 रोजी SIT स्थापन करण्यात आलेली. परंतु 2 वर्ष झाल्यानंतरही सदरील अल्पवयीन राहुल धीरज भदाने याचा कुठलाही तपास निष्पन्न झालेला नाही. आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातील शेतकरी प्रवर्गातील येतो. आमचा कुठलाही सामाजिक आर्थिक कमकुवतीचा फायदा आम्हाला प्रशासन घेताना दिसत आहे. सदर प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने आदेश केले असताना 2 महिन्यापासून SIT फेब्रुवारीपासून साधारणतः 2 महिने पूर्ण झाले. SIT स्थापन असतानाही सदर बालकाचा शोध घेतला गेला नाही. सदर मुलगा हा प्रथमदर्शनी भुसावळ या ठिकाणी अनोळखी व्यक्तीसोबत चालताना दिसत आहे. सदर व्यक्ती त्यासोबत बोलताना आणि त्याला त्यासोबत घेऊन जाताना दिसत आहे. तरीही पोलिसांमार्फत सदर व्यक्तीचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. तो व्यक्ती कोण आहे, माझ्या भावाला घेऊन जाण्यामागे त्याचं कारण काय आहे, तो कुठून आला आहे, या संदर्भात कुठलेही ठोस निष्कर्ष तपास अधिकारी या निष्कर्षावर आलेले नाही. तसेच भुसावळ या ठिकाणी आमचे नातेवाईक 13 जून 2024 रोजी पोहोचले असता त्यांना स्वतः त्यांनी माहिती मिळवली आणि ती माहिती पोलिसांना दिली. म्हणजे माहिती आम्ही मिळवली आहे. आमच्याकडून पोलिसांना आम्ही त्याच दिवशी माहिती दिली की राहुल भुसावळ या ठिकाणी म्हणून व्यक्तीसोबत जाताना दिसत आहे. तरीही असं असतानाही पोलिसांकडून तत्कालीन तपास अधिकारी सचिन बेंद्रे होते, ATI नळाणा पोलीस स्टेशन तपास अधिकारी वर हे तपास करत होते आणि त्या ठिकाणी दिवे म्हणून PSI कुठे घेण्यासाठी गेले असतानाही त्यांनी पेनड्राईव्हमध्ये कुठे स्टोअर केला नाही. आणि त्यामुळे सदरील जो व्यक्ती आहे त्याचा फोटो अत्यंत भुसर आलेला आहे आणि त्यामुळे शोध घेणं त्या व्यक्तीचा शक्य नाही. सदरील हा जो व्यक्ती माझ्या भावाला घेऊन जाताना दिसत आहे. तर प्रथमदर्शनी एवढा ठोस पुरावा असतानाही या माहिती काय कारण आहे आणि हा व्यक्ती या ठिकाणी राहुल सोबत बोलतोय, तर राहुल सोबत घेऊन जाण्यामागचं त्याचं कारण काय आहे, तर हे निष्पन्न झालेलं नाही. आणि CCTV फुटेज मिळवण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले. यामागील कारण काय आहे. तसेच ATSचा तपास करत असताना ATSच्या अधिकाऱ्यांना आम्ही चौकशी सतत त्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी चौकशी करत असताना ऑफ रेकॉर्ड त्यांनी आम्हाला माहिती दिली
की राहुलचे शेवटचे लोकेशन हे लुधियाना पंजाब राज्यातील मिळून आले आहे दिनांक 12 जून 2024 रोजी. तरी पोलिसांकडून नरडाणा पोलिसांकडे मी केलेल्या वडील माझे जिल्हा सफारा मदाने फिर्यादी यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारामध्ये शेवटचे लोकेशन हे कर्नाल राज्य हरियाणा येथील असल्याचे दिसून येत आहे. तरी दोघील माहितीमध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि जे लोकेशन शेवटचं लुधियानाचं येथेच्या अधिकाऱ्यांना मिळून आले ते तपास अधिकारी पोलीस प्रशासनाला LCBला मिळवण्यात अपयशी ठरले आहे आणि त्या लोकेशनपर्यंत तपास अधिकारी पोहोचले नाहीत. यामुळे सदर अल्पवयीनाचा योग्यरित्या शोध झाला नाही. तिथपर्यंत पोलीस न पोहोचल्याने त्याचा शोध घेणे शक्य झालं नाही आणि यामुळे अल्पवयीनाचा जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज रोजी 2 वर्षानंतर तो अस्तित्वात आहे का नाही त्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि या तपासामध्ये आम्ही दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी बाबळे तालुका शिंदखेडा येथील कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित झाले होते. त्या ठिकाणी आमच्या शिंदखेड्याचे मतदारसंघातील आमदार जयकुमार साहेब यांच्या मार्फत आम्ही त्यांना भेटलो. फडणवीस साहेबांना मी स्वतः बाय हँड निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली होती सदर प्रकरणामध्ये. सप्टेंबर 2024 रोजी फडणवीस साहेबांना भेटलो. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनाही आम्ही निवेदन दिलं. ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या. तरीही सदर पोलीस प्रशासनाकडून ही घोडचूक होणे अपेक्षित नव्हतं आणि या संदर्भात आम्ही बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.